लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण सुरुवातीलाच पाहत असतो की स्टेजवरती रम्या आणि वसू जपून जपून जा रे पुढे धोका आहे या गाण्यावर खरं तर त्या दोघी इथे डान्स करत असतात. दोघींच्याही हातात इथे बॅटरी असते म्हणजेच टॉर्च असते. खरं तर त्या मुद्दामच आता इथे जीवानंदिनी आणि काव्या पारच्या चेहऱ्यावर इथे चमकत असतात. त्यामुळे खरं तर सर्वांनाच इथे हा डान्स आणि हे काही त्यांचं जे सुरू असतं ते विचित्र वाटलेलं असतं. आणि जास्त करून खरं तर नंदिनी आणि पार्थला ही गोष्ट खरं तर खटकलेली असते. त्यांना अजिबात हे पटलेलं नसतं. आता त्यांना दोघांना आणखीही विश्वास नसतो की ही रम्या बदललेली आहे. जीवा आणि काव्याला तर हे पटलेलं असतं. त्यामुळे ते खरं तर हे डान्स इथे एन्जॉय करत असतात. आता यांचा डान्स इथे परफॉर्मन्स झाल्यानंतर इथे स्टेजवर आलेले असतात ते म्हणजे कान्हा, यूथ आणि त्याचबरोबर शौर्य देखील इथे आलेला असतो. ते खरं तर एकमेकांशी इथे बोलत असतात की खरंच आपल्या आयुष्यात खरं मैत्री असणं फार गरजेचं असतं. जर आपल्या आयुष्यात मैत्रीची साथ मिळाली, मित्राची साथ मिळाली की सगळं काही कसं सोपं होतं ना, असं देखील इथे बोलत असतात. तेव्हा इथे खरं तर शौर्य म्हणत असतो, जसं कोर्टात अचानक एखादा साक्षीदार येतो तसाच अगदी इथे आजच्या मैफिलीमध्ये आपल्या येणार आहे ते म्हणजे गुड्डू भैया आणि पिंकी भाभी असं म्हटल्याबरोबर इथे एंट्री होते ती म्हणजे गुड्डूची आणि पिंकीची. आता खरं तर जीवाने पाहितल्याबरोबर जीवा इथे फार खुश झालेला असतो. जीवा म्हणत असतो की अरे गुड्ड्या तुम कब आए असं म्हटल्याबरोबर त्याला इथे घट्ट अशी तो मिठी मारत असतो आणि म्हणत असतो की गुड्डू तू इथे कसं काय आलास असं इथे गुड्डूला विचारल्याबरोबर गुड्डू म्हणत असतो की आम्हाला नंदिनी भाऊजीने फोन केला होता. त्या म्हणाले की त्या तुमच्याकडे आले आहेत हे ऐकून खरं आम्हाला फार बरं वाटलं, मला खूप आनंद झाला असं इथे गुड्डू म्हणत असतो. त्याचबरोबर तो असं देखील म्हणतो की आम्हाला नंदिनी भाऊजींनी लग्नासाठी आणि संगीताच्या कार्यक्रमासाठी देखील निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आम्ही पहिलीच गाडी पकडून इथे आलो असं इथे गुड्डू जीवाला सांगत असतो. तेव्हा जीवा इथे फार खुश झालेला असतो. जीवा म्हणत असतो खरंच गुड्डू तू इथं आलास ना, मला फार बरं वाटत आहे असं देखील इथे जीवाने म्हटलेलं असतं. तेव्हा इथे गुड्डू म्हणत असतो मी फक्त असाच नाही आलेलो, आम्ही इथे ठुमका देखील मारणार आहोत, आम्ही असा छान असा इथे डान्स देखील करणार आहोत असं इथे गुड्डूने म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो काय तू डान्स पण करणार आहेस? तेव्हा इथे गुड्डू म्हणतो हो, तुम्ही पण मारणार का ठुमका? आता इथे जीवा म्हणतो नाही नाही तुमच्या दोघांचं चलून द्या असं म्हणून इथे आता जीवा खरं तर नंदिनीच्या बाजूला जाऊन बसलेला असतो. आणि ते खरं तर पिंकी भाभी आणि गुड्डू जो असतो त्यांच्या गाण्याचे इथे बोल असतात. माझ्याकडं बघत या खुदकन हसतय या गाण्याचे हे बोल असतात. आता खरं तर या दोघांनी छान असा इथे डान्स केलेला असतो. यांचा डान्स पाहून खरं तर इथे जीवा थोडा इमोशनल झालेला असतो. तो म्हणत असतो की खरंच गुड्डू माझ्या लग्नात आला, माझ्या आनंदात सहभागी झाला ना, मला फार बरं वाटलं आहे असं इथे जीवा म्हणत असतो. जीवा खरं तरी ते फार खुश झालेला असतो कारण की त्या काळात त्याने त्याला साथ दिलेली असते. त्यामुळे खरं तो इथे थोडा इमोशनल झालेला असतो. या दोघांचा डान्स परफॉर्मन्स किती इथे छान झालेला असतो. दोघांनी छान असा डान्स केलेला असतो आणि हे दोघे देखील फार छान दिसत असतात इथे. आता यांचा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर खरं तर सर्वांनीच त्यांच्यासाठी छान अशा इथे टाळ्या वाजवलेल्या असतात. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.